नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण कणकेची खुसखुशीत खारी जिरा शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा बघूया. ही 4 वाट्या कणिक मी घेतलेली आहे. आपली नेहमीची चपात्याची कणिकच आपण वापरायची. तुम्हाला जर मैद्याचे आवडत असतील तर तुम्ही ह्याऐवजी मैदा जरी वापरला तरी चालतो. आता ह्यामध्ये टाकायला घेतलेलं आहे हे 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे. ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकूया आता हे 2 चमचे तीळ, ही 1 चमचा कसुरी मेथी. ही थोडीशी अशी जाडसरच ठेवा. कसुरी मेथी फार बारीक झाली तर शंकरपाळीला काळपट कलर येतो, म्हणून ही थोडी जाडसर ठेवून घ्यायची आहे. आणि ह्यामध्ये टाकूया आता हे चवीपुरतं मीठ. हे आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन न घालता फक्त पातळ केलेलं तूपच आपण वापरणार आहे. त्यासाठी मी हे अर्धी वाटी तूप घेतले. हे थोडं थोडं टाकत ह्या कणकेला आपण चांगलं चोळून घ्यायचं आहे. आपण तूप घेतलेल्या वाटीनंच ही कणिक 4 वाट्या घेतलेली आहे. हे एकसारखं असं चोळून घ्या, जेणेकरून पूर्ण कणकेला हे लागलं जाईल. हे उरलेलं तूप पण मी आता टाकून घेते. बघा, हे तूप आपण सगळं ह्या कणकेला चोळून घेतलेलं आहे. हे पुरेसं झालं आहे का नाही हे बघण्यासाठी आपण ह्या कणकेचा असा मुटका वळून बघायचा. हा मुटका वळतो म्हणजे हे तूप आपलं पुरेसं झालेलं आहे. तुमच्याकडं जर तूप नसेल तर तुम्ही ह्यामध्ये डालड्याचा जरी वापर केला तरी चालतो, पण डालडा पण तुपासारखाच पातळ करून घ्या, म्हणजे तो परफेक्ट प्रमाणात होतो. आता हे पीठ आपण नॉर्मल पाण्याचा वापर करून थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत हे आता मी मळून घेते. बघा, चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाला थोडासा तेलाचा हात लावून एकसारखं करून घेऊया. आणि या पिठाचे चपातीच्या गोळ्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहेत. असे हे सगळे गोळे करून घेतल्यानंतर हे आता आपण लाटून घेऊया. ही चपाती थोडी लाटून झाल्यानंतर आपण ह्या चपातीला थोडी कोरडी कणिक लावून चांगली एकसारखी लाटून घ्यायची आहे. ही चपाती इतपत जाड असावी अशा करून आता ह्या सगळ्या चपात्या मी लाटून घेते. अशी पानं लाटून घेतल्यानंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्या कापून घ्यायच्या आहेत. ह्या मी कापणीच्या शेपमध्ये कापून घेते. हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. ह्या अशा कडेच्या छोट्या छोट्या काढून टाका आणि एकसारख्या एका डिशमध्ये काढून घ्या. तेल पण आपण गरम करत ठेवलेलंच आहे. हे आपण लगेच तळून काढूया. तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे. ते तापलं आहे का हे बघण्यासाठी आपण एक शंकरपाळी ह्यामध्ये टाकून बघूया. बघा, ती पटकन फुलून वरती येते, म्हणजे हे तेल आपलं पुरेसं गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये ह्या उरलेल्या शंकरपाळ्या मी टाकून घेते. या एका चपातीच्या एका वेळेस तुम्ही अशा टाकून घ्या. त्या लगेच हलवायची गडबड न करता फुलून वरती आल्यानंतरच ह्या शंकरपाळीला झारा लावा. बघा, लगेचच कशा फुलून वरती आले आहेत, म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे. हे आता सतत हलवून आपण तळून घेऊया. बघा, गॅसच्या लो फ्लेमवर सतत हलवून ह्या तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपण ह्या
तळून घेतलेले आहेत. आता ह्या काढून घेऊया. शंकरपाळ्या चांगल्या निथळून काढा आणि इतपतच लालसर होईपर्यंत तळून घ्या. कारण शंकरपाळी तेलातून काढल्यानंतर पण ह्या शंकरपाळीचा कलर बदलतो, म्हणून ह्या तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशा करून आता ह्या मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते. बघा मैत्रिणींनो, दुपारच्या चहाबरोबर खायला उपयोगी येणारी, लग्नाचे असो किंवा डोहाळे जेवणाची सिदोरी असो तेव्हाही द्यायला चालणारी, मुलांना सुट्टीतला दुपारचा स्नॅक्स म्हणून उपयोगी येणारी, अगदी दात पडलेल्या आजी आजोबांना सुद्धा कृत्रिम दातानं खायला यावी इतकी खुसखुशीत अशी ही आपली कणकेची खारी जिरा शंकरपाळी तयार झाली आहे. बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ही रेसिपी तुम्ही ह्या सुट्टीमध्ये नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. ही शंकरपाळीची रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. नेहमीच मी सांगते त्याप्रमाणे घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.